नाश्ता बनवणार आहे. तर बघा निखिलने काय काय साहित्य सांगितलं इथे बघा. पहिलं ब्रेड, नंतर टोमॅटो धुवून घेतले त्यांनी 5 आणि इथे घेतलं हे आवाकडू. तर हे फळ कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा. पण हे खूप पौष्टिक आणि चांगलं असतं शरीराला, म्हणून खाल्लं पाहिजे आपण. आणि खूप महाग पण येत आहे. खूप महाग असतात हे. 40-45 रुपयाला किंवा 50ला एक, कधी कधी तर हे एकदम घेतल्यामुळे 205 ला पडलेत मला. आणि जर असं आपण एक किंवा 2 घ्यायचे म्हटलं की आपल्याला 50-60 रुपयाला एक फळ हे पडतं. तर कोणाकोणाला माहिती हे फळाचं नाव किंवा फळ खाल्लंय हे नक्की कमेंट करून सांगा मला. तर बघा आता त्यांनी कांदे पण आणले तिथे 2-3 कांदे घेतलेत. कसं करतोय तोपर्यंत मी येते आंघोळ करून. तर बघा निखिलने ना टोमॅटो, कांदा वगैरे बारीक कापून घेतलंय आणि आता ते फळ कापून त्यातला गर सगळा काढून घेतोय. तर त्याच्यामध्ये बघा किती मोठी बी असते. असं चमच्याने काढून घ्यायचं असतं आणि ते साल टाकून द्यायचं. आम्हाला पण पहिलं माहिती नव्हतं. एकदा आम्ही 600 रुपयाचे आणले होते आणि सगळे टाकून दिले. असं नुसतं खायला गेलो तर एकदम असं एकदम खराब लागत होतं. एकदम तेलकट तेलकट चोपट चोपट. पण आम्ही काय खाल्लं नाही बघा. 3 कापून झाले, 3 बिया बघा तिथं आहेत हा. आणि अशा बघा बिया, अशी बी असते. अशी बी, एवढी मोठी बी असते त्याच्यात हे बघा. कडक बी असते. असं निघते बी. तर आता बघा, आता हे सगळं मी करून घेणार आहे. आणि हे बघा अशी बी निघाली त्याच्यामध्ये. तर टोस्ट छान लागतात आणि पौष्टिक असतात, एकदम हेल्दी आहे, चांगले लागतात खायला. तर खूपच छान लागतात. एकदा तुम्ही पण ट्राय करा. मी आता पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघत जा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. कारण व्हिडिओ बघतात आणि लाईक करत नाही, तर लाईक करत जा. आणि तुम्ही शेअर केला व्हिडिओ तर खूप चांगला आहे. तर शेअर पण करत जा व्हिडिओ आवडला तर. तर चला आता मी पुढचं दाखवते तुम्हाला. तर हे बघा निखिलने ना मॅच करून घेतलं हे सगळं, कांदा, टोमॅटो आणि ते फळाचं गर सगळा काढून. ह्याच काट्याने असं बारीक करायचं असतं तो गर आपण काढल्याला. तर एकदम असं मस्त मऊ होतं ते आणि जास्त काय जोर पण नाही द्यायला लागत. एकदम नरम मस्त होते हे. तर बघा आता हे काढून घेते मी. आणि इथे मी ना बघा अशी एवढी हिरवी मिरची बारीक कट करून घेतले. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर कमी टाका. मी 3-4 मिरच्या घेतल्यात. आणि आता इथे मी कोथिंबीर बारीक कापून घेतली. आणि आता हे चाट मसाला टाकणार आहे. म्हणजे 1 लिंबू आणि हे अर्धा, असं 1.5 लिंबू कापून घेतलंय. आणि चवीनुसार आता मी मीठ टाकून घेणार आहे पहिलं. तेव्हा चवीनुसार मीठ. हे चाट मसाला. हे बघा एवढा चाट मसाला टाकून घ्यायचे. चाट मसाल्याने छान चव येते. आता लिंबू पिळून घेते. बी काढून घेतलं तरी पण निघाले बी. अजून एक पडलं बघ. हा काढते 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 काढते, राहू दे मी काढते. भरपूर रस आहे या लिंबाला, एका ह्याच्यातच बसतोय. भरपूरच बिया होत्या आणि याच्यामध्ये रस भरपूर होता लिंबात. बी पडले याच्यात. अजून कुठे? नाही अजून नाही कुठे. ह्याच्यात मॅच करून घेतलं होतं प्लेटीत. बसून
आणि आता ब्रेडला लावून मस्त असं भाजून घेणार आहे ब्रेड. खूप मस्त वास येतोय. आज खूप पौष्टिक नाश्ता आहे. वाव, खूप छान वास येते मस्त. तर चला आता मी ब्रेडला लावून भाजून घेते. बघा हा पिझ्झा सॉस आहे. पिझ्झा सॉस मी लावून घेते ब्रेडला. असलं तर लावायचं, नसेल तरी चालतो. सॉस लावा तसं मग काही नाही याच्यामध्ये. सॉस लावा नाही लावा त्याचा काही फरक पडत नाही. हे पेस्ट महत्वाची आहे. तर बघा असं मी सगळीकडे लावून घेते हे. कारण माझ्याकडे आहे म्हणून म्हटलं बघूया टेस्ट कशी वेगळी काहीतरी. तर मी याच्यावर हे सॉस लावून घेतलाय आणि ह्याच्यावरती मी हे बनवलेलं हे पेस्ट बनवून घेतलेली मी लावून घेते. हा मिश्रण जास्त पण नाही लावायचं आणि कमी पण नाही, असं एवढं लावून घ्यायचं. आणि आता त्याच्यावरती मी असं ब्रेड ठेवणार आहे. वेगळं काहीतरी बनवायचा प्रयत्न केला हा, म्हणजे सॉस लावून. आणि हे बघा मी इथं तूप घेतलंय साजूक. साजूक तुपातच भाजून घेणार आहे. तर बघा आता जास्त तापल्यामुळे थोडं ते झालंय. थांबा, तर अक्षय आलाय वाटतं. साईडने भाजलेलं आहे. तर आता दुसऱ्या साईडने मी ते तूप सोडून घेते, किंवा बटरच लावायचं, तेल नाही. तर असं चांगले ब्राऊन होस तर चांगले भाजून घ्यायचे, कुरकुरीत मस्त लागतात. मग टोस्ट, आवाकडू टोस्ट मस्त लागतात. तुम्ही एकदा ट्राय करा. तर थोडं दोन्ही बाजूने चांगलं भाजून घेणार आहे. आणि आता हे पिझ्झा सॉसची बघू बघा झालेत बनवून. आता निखिल बसलाय खायला. टेस्ट सांग. एक नंबर झाले ना. सगळ्यांना लावू सॉस. तर चला, मस्त झालेत, मस्त झाले टोस्ट. तर या तुम्ही पण खायला. आणि मनू आलाय बघा बाहेरून फिरून, तर बसलाय आता इथे. मनू आलाय फिरून. मनू तुला खायचे टोस्ट? खायचा बाबू? नको ना. चला, सगळ्यांचं खाऊन झालंय आणि माझे पण बनवून झालेत. तर मी बसले बघा खायला. बघा असे मी बनवले आवाकडू टोस्ट. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल कसं बनवायचं ते. आणि खूप पौष्टिक आणि चांगले असतात, एकदम हेल्दी, शरीरासाठी खूप चांगले असतात. आणि हे बघा आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. खूप मस्त कुरकुरीत झाले, खूप छान झालं. तर नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. तर चला, बाय.